स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर आज आपण 30 डिसेंबरपर्यंतचे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रश्न आहे, कोणत्या प्रोजेक्टद्वारे निर्माण केलेल्या स्ट्रेंथ गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर INS इन्फालला इंडियन नेव्हीमध्ये सहभागी करण्यात आले आहे? तर INS इन्फाल हे कोणत्या प्रोजेक्टद्वारे निर्माण करण्यात आले आहे? तर ऑप्शन सी प्रोजेक्ट 15B द्वारे हे बनवण्यात आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याला इनॉग्रेट केले आणि याचे बनवण्यात कोणत्या शिपयार्डद्वारे आले? तर माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेडद्वारे हे बांधण्यात आले आहे. इन्फाळ हे 15B प्रोजेक्टमध्ये तिसरे जहाज आहे. प्रथम जहाज होते विशाखापट्टणम, दुसरे मुरगाव, तिसरे इन्फाळ आणि चौथे राहणार सुरत हे लॉन्च व्हायचे आहे. भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहे? ॲडमिरल R हरिकुमार. या ऑप्शनमध्ये प्रोजेक्ट 75चा उल्लेख आला आहे, 15Aचा आणि 17Aचा. तर याबद्दल काही माहिती पाहू. प्रोजेक्ट 15A मध्ये पाणबुडी बनवण्यासाठी हा प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. त्यामध्ये कलवरी, खंडेरी, करंज, वेला, वाक्षीर व वागीर या पाणबुड्या बनवण्यात येणार आहे किंवा बनवण्यात आल्या आहे काही. प्रोजेक्ट 15A मध्ये यामध्ये सुद्धा डिस्ट्रॉयर बनवण्यात आले आहे. त्यामध्ये INS कोलकाता, INS कोची, INS चेन्नई हे सुद्धा माझगाव डॉक शिपयार्डमध्येच बनवण्यात आले आहे. आणि प्रोजेक्ट 17A हे जहाजाशी रिलेटेड प्रोजेक्ट आहे. यामध्ये विंध्यगिरी, नीलगिरी, उदयगिरी या प्रकारच्या गिरी ज्याला लागून आहे तशा जहाज बनवण्यासाठी प्रोजेक्ट 17A लॉन्च करण्यात आले होते. समोरचा प्रश्न आहे, भारताच्या शेख हसन खानने कोणत्या खंडातील सर्वात उंचीच्या माउंट विन्सन शिखरावर भारतीय झेंडा फडकवला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, अंटार्क्टिका खंडावर वरील जे सर्वात उंच शिखर आहे माउंट विल्सन. हे स्टॅटिक GK मध्ये पण प्रश्न येऊ शकते की सर्वात उंच अंटार्क्टिका खंडातील सर्वात उंच शिखर कोणते? तर माउंट विल्सन. तर अंटार्क्टिकामधल्या या माउंट विल्सन शिखरावर चढणारा हा केरळचा हसन शेख आहे. ऑप्शनमध्ये काही दिलेले आहे खंड, त्याबद्दल माहिती पाहू. तर आशिया खंडातील सर्वात मोठा माउंट एव्हरेस्ट. युरोप खंडातील कोणता आहे? तर माउंट एल्ब्रूस हा युरोप खंडातील. आणि आफ्रिका खंडातील कोणता म्हटलं तर माउंट किलिमंजारो हा सर्वात उंच आहे. समोरचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असणारे पेंटोइया टॅगोरी काय आहे? तर हे एक प्रकारचे बॅक्टेरिया आहे ज्याचे नाव पेंटोइया टॅगोरी हा एक बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आहे. याचे नाव रवींद्रनाथ टागोर यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या विश्वभारती विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागामधील संशोधकांनी पेंटोइया टॅगोरी नावाचा जीवाणू शोधून काढला जो वनस्पतीच्या वाढीस मदत करतो. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या सन्मानार्थ त्यांना हे नाव देण्यात आले आहे, पेंटोइया टॅगोरी. जीवाणूमध्ये इतकी क्षमता आहे की ते कृषी पद्धतीमध्ये क्रांती घडू शकते, म्हणून याला पेंटोइया टॅगोरी असे नाव देण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, पुनोराधाम परियोजनाचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, बिहार या राज्याशी पुनोराधाम परियोजना संबंधित आहे. यामध्ये सीतामढी जिल्ह्यात स्थित पुनोराधाम हे मंदिर परिसर प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी बिहार राज्य सरकारने अलीकडेच एक प्रकल्प मंजूर केला आहे. त्याचे नाव पुनोराधाम प्रोजेक्ट आहे. पुनोराधाम हे भगवान श्रीरामाची पत्नी माता सीता यांचे जन्मस्थान मानले जाते. या उपक्रमाचा उद्देश मिथिलाची संस्कृती आणि वारसा वाढविणे हा आहे. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख केला आहे, त्याबद्दल पाहू. पंजाबमध्ये ऑपरेशन क्लीन हे चालू करण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये काय प्रसिद्ध आहे तर होयसाला मंदिर याला युनेस्कोच्या याच्यामध्ये आता
42वे साईट म्हणून घोषित करण्यात आले आहे. आणि 41वा हे पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन आहे. शांतिनिकेतन 41वे. समोरचा प्रश्न पाहू. नुकतेच प्रसिद्ध झालेले ब्रेकिंग द मोल्ड रिइमेजिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील रघुराम राजन व रोहित लांबा या दोन्ही व्यक्तींद्वारे हे पुस्तकाचे लेखन केले आहे. जे ऑप्शन डी ए व बी दोन्ही हे राहील. या पुस्तकामध्ये प्रकाशित झाली किती डिसेंबर 2023मध्ये. प्रकाशकर्ता कोण आहे तर पेंगुइन रँडम हाऊस इंडिया. पुस्तकाचे लेखक RBIचे पूर्व गव्हर्नर रघुराम राजन आणि अर्थशास्त्री रोहित लांबा आहे. या पुस्तकामध्ये भारतीय व्यवस्था याच्याबद्दल माहिती दिली आहे. या पुस्तकात भारत कसा मानवपुंजी में निवेश करेगा आर्थिक वृद्धी आणि केंद्रात्मक रचना याबद्दल देशाचा विचार करून भारतीय व्यवस्थामध्ये काय भविष्य आहे याची माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचे नाव दिले आहे त्याबद्दल पाहू आपण. पाहिलेच आहे. रघुराम राजन हे RBIचे माजी गव्हर्नर आहे. रोहित लांबा हे अर्थशास्त्री आहे. आणि मनमोहन सिंग यांनी कोणते पुस्तक लिहिले तर चेंजिंग इंडिया. चेंजिंग इंडिया हे पुस्तक लिहिले आहे मनमोहन सिंग जे पूर्व PM होते. समोरचा प्रश्न आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वात जास्त रन बनवणारे भारतीय खेळाडू कोण बनले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन ए विराट कोहली हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वात जास्त रन बनवणारे खेळाडू होईल. याआधी रोहित शर्मा यांच्याजवळ हे टायटल होते. आता विराट कोहली यांच्याकडे आले. यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये टेस्ट मॅच चालू आहे त्यामध्ये हा विक्रम बनवला आहे. ऑप्शनमध्ये आता पाहिलेच आपण रोहित शर्मा हे टॉप याच्यामध्ये होते. आता विराट कोहली बनले आहे. शुभमन गिल हे चर्चेत होते आता कसे तर गुजरात टायटन्स IPLमध्ये गुजरात टायटन्सचे कॅप्टन बनले आहे. आणि MS धोनी यांची ही कशाची रिलेट आहे तर क्रिकेटशीच रिलेट आहे. यांची 7 नंबरची टी-शर्ट BCCIने रिटायर्ड केली आहे. समोरचा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात गंगा नदीवर 5.56 किलोमीटर लांबीचा नवीन पूल बनवण्याची मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बिहार राज्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने गंगा नदीवर 5.6 किलोमीटर लांबीचा पूल बनवण्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बिहारमधील दिघा ते सोनपूर यांना जोडणाऱ्या गंगा नदीवर 5.56 किलोमीटर लांबीच्या 6 लेनच्या नवीन पुलांच्या माध्यमाला मंजुरी दिली आहे. प्रकल्पाची एकूण किंमत किती आहे तर 3064.45 कोटी एवढी आहे. त्याच्या बांधकामामुळे राज्यातील वाहतूक जलद आणि सुलभ होईल. जे 3 ते 4 तास लागत होते याला पोहोचण्यासाठी आता ते 30 मिनिटांमध्येच पोहोचू शकणार आहे. ऑप्शनमध्ये राज्याचा उल्लेख आला आहे तर उत्तराखंडमध्ये कोणता बांध बांधण्यात आला आहे? जमरानी बांध परियोजनेला मंजुरी दिली आहे. जमरानी बांध परियोजना. मध्य प्रदेशमध्ये कोणता आहे? खांडवा येथे तरंगता सोलर प्लांट. खांडवा सोलर प्लांट फ्लोटिंग सोलर प्लांट नर्मदा नदीवर. आणि ओडिसाचे काय प्रसिद्ध आहे? हिराकुंड डॅम जे भारतामध्ये सर्वात मोठे डॅम आहे जे महानदीवर आहे. समोरचा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या जिल्ह्यादरम्यान राज्यातील पहिली इंट्रा डिस्ट्रिक्ट हेलिकॉप्टर सेवेचे उद्घाटन केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी आग्रा ते मथुरा या 2 शहरांदरम्यान राज्यातील पहिली इंट्रा डिस्ट्रिक्ट हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. 148 कोटी रुपयाची ही योजना आहे. प्रथम म्हणजे देशातील उत्तर प्रदेश राज्यातील ही पहिलीच योजना आहे.
समोरचा प्रश्न पाहू. नॅशनल स्पोर्ट अवॉर्डद्वारे मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार 2023 कोणत्या खेळाशी रिलेटेड असणाऱ्या जोडीला देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन ए. बॅडमिंटन या खेळाशी रिलेटेड असणारे 2 खेळाडू आहे ज्यांचे नाव चिराग शेट्टी आणि सात्विक साईराजन रंकीरेड्डी यांना देण्यात आले आहे. ऑप्शनमध्ये काही खेळाचा उल्लेख आला आहे, तर त्याबद्दल काही माहिती पाहू. स्क्वॉश या खेळाला नॅशनल गेम जे तामिळनाडूमध्ये आयोजित करण्यात आला आहे, यामध्ये प्रथमच स्क्वॅश या खेळाचा सहभाग करण्यात आला आहे. समोरचा प्रश्न पाहू. कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आनंद विवाह अधिनियम नुकतेच लागू करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन सी. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आनंद विवाह अधिनियम नुकतेच लागू करण्यात आले आहे. आनंद विवाह कायदा हा शीख समुदायातील विवाहाशी संबंधित कायदा आहे. हा कायदा 2022 मध्ये मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी जम्मू काश्मीर वगळता सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये लागू करण्यात आला होता, परंतु हा डिसेंबर 2023 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा लागू करण्यात आला आहे. शीख समाजात याला आनंद कारज म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ आनंदासाठी कार्य करणे किंवा आनंदी जीवनासाठी कार्य करणे असा होतो. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे, IPL मध्ये सर्वात महाग भारतीय खेळाडू कोण बनले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन सी. हर्षद पटेल. आणि हा होमवर्क आणि रिव्हिजनसाठी प्रश्न ठेवला आहे. कोणत्या देशाच्या टीमने वर्ल्ड वुमन हँडबॉल चॅम्पियनशिप 2023चे टायटल जिंकले? या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा. धन्यवाद.